नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांनी मानव्याला बोलायला कसे शिकवले ना ते सांगणार आहे। तर मित्रांनो ऐका, अक्कलकोट जवळ मैदर्गी नावाचे गाव आहे। तिथे स्वामींचा निस्सिम भक्त राहत होता। स्वामी मैदर्गीला आले की तो त्यांची सेवा करायला जायचा। त्याला 2 मुलगे आणि 3 मुली होत्या। दुर्दैवाने सगळीच मुले वेडसर होती। त्यापैकी मनब्या नावाचा एक मुलगा वेडसर तर होताच आणि मुकाही होता। त्याचे स्वामींवर अतिशय प्रेम होते। त्या ब्राह्मणाने त्याची व्यथा कधीही स्वामींना सांगितली नाही। देवयोगाने ब्राह्मण, त्याची पत्नी आणि 5 पैकी 4 मुले एक साथीच्या आजाराने एकेकी गेले। फक्त मानब्या वाचला। तो वेडा आणि मुक्या असल्यामुळे त्याला काहीही समजत नव्हते। त्याला कोणाचाही आधार नव्हता। त्याचे खूप हाल होऊ लागले। स्वामींनी हे अंतर्ज्ञानाने समजले होते। स्वामींनी त्याला आधार द्यायचे ठरवले। एकदा स्वामींचे भक्त दर्शनासाठी अक्कलकोटला जायला निघाले। स्वामींच्या कृपेने ते मनब्याला अक्कलकोटला घेऊन आले। स्वामींनी त्याच्याकडे कारुण्यपूर्ण नजरेने पाहून बोलले, अरे वेड्या, या शहाण्यांच्या जगात तुझे कसे होणार? तेव्हा मैदर्गीची भक्ती मंडळी स्वामींकडे बघून बोलली, स्वामी, त्याला कोणीच नाही। तुम्ही त्याचे वेड घालवा। त्याला वाणी नाही तर त्याला 4 शब्द बोलता येईल असे काहीतरी करा। स्वामी त्या क्षणी काहीही बोलले नाहीत। त्या मंडळींनी मनब्याला परत स्वामींच्या चरणांवर घातले व ते मैदर्गी निघून गेले। त्यानंतर मनब्याला स्वामींचे कृपाछत्र मिळाले। तो त्यांच्या कृपेछत्रेखाली वाढू लागला। स्वामींनी त्याला वाणी दिली। मनब्या मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषांमध्ये अचानक बोलू लागला। जणू काही त्याने दोन्ही भाषा लवकरच आत्मसात केल्या होत्या। स्वामींनी त्याचे वेड घालून त्याला साधकावस्था प्राप्त करून दिली। स्वामी नामात तो दंग होऊन लागला। स्वामींच्या कृपेने त्याला सिद्धी प्राप्त झाल्या। त्यामुळे त्याची गावात प्रतिष्ठा वाढली। लोक त्याच्याकडे आपले प्रश्न घेऊन येऊ लागले। आपले काम कसे होईल असे लोक त्याला विचारू लागले। लोकांनी असे विचारल्यावर मनब्याने त्यावर उत्तर जर दिले हो तर ते काम जरूर व्हायचे, नाही होणार असे म्हटले की लोकांचे काम व्हायचेच नाही। म्हणून लोक आपली कामे पूर्ण होण्यासाठी त्याला आग्रह करायचे। तेव्हा मनब्या बोलायचा, स्वामी मला मारतील। मनब्याला काहीही कळत नव्हते, परंतु स्वामींनी त्याला वाणी देऊन त्याला बोलायला शिकवले होते। त्याला जगासाठी एक साधन दिले होते। त्यामुळे आता तो सिद्धपुरुष म्हणून ओळखला जाऊ लागला। तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुम्ही जर माझ्यासारखे स्वामींचे भक्त असाल ना तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका। बोला श्री स्वामी समर्थ।